तुमच्यासोबत असं होतं का की सकाळी उठतात, उशीर झालेला असतो, अशा वेळेस सुचत नाही आपल्याला की आता टिफिनसाठी काय बनवावं, ऑफिसच्या डब्यासाठी काय बनवावं? तर त्यासाठी आज मी तुम्हाला छानपैकी अशी झमझमीत चणचणीत शेवगा मसाला रेसिपी घेऊन आले. अगदीच उशीर झालेला असेल, अगदी 10 मिनटं राहिले असतील, तर ही भाजी झटकेपट तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता. तर चला बनवून घेऊया आपण ही टिफिनसाठी शेवगा मसाला. तर इकडे मी शेवगाच्या शेंगा ना अगोदर स्वच्छ धुतल्या, मग हे मधोमध असे कट केल्या. लहान मोठ्या मग आवडीनुसार करा. ह्याच्यावरच्या ना शिरा काढून घ्यायच्या, हे खूप गरजेचे आहेत. शिरा काढून घेतल्या की शेवगाच्या शेंगा लवकर शिजल्या जातात आणि खायलासुद्धा मग छान लागतात. आता हे सगळ्या मी कट केल्या, त्याच्या शिरा काढल्यात. गरम पाणी मी इकडे एका भांड्यामध्ये तापत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण ह्या शेवगाच्या शेंगा टाकून घ्यायच्या आणि ह्याला थोडंसं शिजून घ्यायचं. अगदी गाळ शेंगा नाही करायच्या. याच्यामध्ये थोडासा कच्चापणा ठेवायचा. 100तून 50% फक्त या शेंगा शिजून घ्या गरम पाण्यामध्ये. आता शेंगा थोडा वेळ आपण याला शिजून देऊया. हे बघा, एक 10 मिनटं झालेत. पाणीचं चांगली उकळी आलेले आहे आणि स्लो गॅसवर ह्या शेंगा खूप छानपैकी शिजून निघल्यात. हे बघा, असं चेक करायचं दाबून. तर मस्त झालेले आहेत. आता हे खाली उतरून घेते. हे बघा, हे शेंगात ना, आता हे पाणी जे आहे ना शेंगाचं, हे वेस्ट नाही करायचं. ह्याचाच आपल्याला थोडासा रस्सा करायचा, कारण ह्या शेंगाच्या पाण्यामध्ये ना शेंगाचा अर्क उतरलेला असतो, त्यामुळं रश्श्याची चव वाढते. इकडे मी एक बारीक कांदा टमाटर चिरून घेतलेला आहे. बस, याच्या व्यतिरिक्त आपल्याला ह्या भाजीसाठी काहीही जास्त कुटाणा लागत नाही. तर कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये जिरे टाकते मी अर्धा चमचा. तुम्ही हवं तर थोडीशी राईसुद्धा टाकू शकता किंवा थोडासा लसूण असा कूट करून टाकू शकता. एक छान फोडणी होती. तर मी फक्त जिरे टाकलेत आणि हे कांदा टमाटर बारीक चिरलेलं ह्याच्यात टाकून घेते आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं. कांदा टमाटर थोडं परतून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायची. खूप सोपी रेसिपी सांगितली मी तुम्हाला, अगदी कमी वेळात होती. अगदी तुम्हाला घाई असेल ना तर झटकेपट तुम्ही दुसरी तयारी करेपर्यंत ही भाजी तयार होईल. तर हे बघा, आता चांगलं जरा परतून झालेलं आहे कांदा टमाटर जिऱ्यासोबत. पुन्हा एकदा सांगते, याच्यामध्ये 2-3 पाकळ्या लसूण असं ठेसून टाकला ना, अप्रतिम चव येते. आता आपण ह्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकायचे, थोडंसं परतून घ्यायचं. कांद्याचा थोडा कच्चापणा निघाला की मग आपण याच्यामध्ये मसाले टाकायचे. तर आता मी याच्यामध्ये मसाले ॲड करते. तर 2 चमचे मी इकडे लाल तिखट वापरते. तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा हळद. हे आपला रोजचा डेली रुटीनचे मसाले आहेत, ते आपले आवडीनुसार टाका. आणि चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं. तर मी इथे गरम मसाला टाकून घेते अर्धा चमचा. आणि हे सगळे मसाले हलक्या हाताने स्लो गॅसवर मिक्स करून घ्यायचं. हे बघा, पाहू शकता. ह्या स्टेजवर तुम्ही थोडासा 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला ना, छान घटसर दाटसर अशी ग्रेव्ही तयार होईल. हे बघा, मसाल्याला किती छान तेल सुटले. आणि चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्या, म्हणजे कसं मिठाची चव एकजीव होऊन जाते मसाल्याला, शेंगाला. झालं. आता थोडंसं परतून झाला मसाला, तेल सुटलं की मग आपण याच्यामध्ये शिजवलेल्या शेवगाच्या शेंगा टाकायच्या. ह्या असं मसाला थोडं परतून घ्यायचं. इकडे मी थोडीशी कोथिंबीर ह्या स्टेजवर टाकून घेतलेली आहे. मिक्स करून घेते कोथिंबीर पण. तर पाहू शकता किती सुंदर असा आपला हा मसाला परतला जात आहे स्लो गॅसवर. आता ह्या शेंगा याच्यामध्ये मी टाकून घेते. सगळ्या शेंगा अशा टाकून घ्यायच्या. ह्या शेंगा टाकून घेतल्या की सुरुवातीला ह्या सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या, म्हणजे पूर्ण कोटिंग लावून घ्यायची मसाल्याची शेंगाला. हे बघा, हे असं शेंगा टाकून झाल्या की सगळ्या मसाल्याला ह्याची कोटिंग लागली पाहिजे, अशा प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला अजिबातच रस्सा नको आहे तर असं सुद्धा ह्या शेंगाची भाजीही तयार होते न पाणी टाकता, कारण की ह्या शेंगा आपण शिजून घेतलेला आहे. फक्त थोडा वेळ वाफेवर ठेवायचे, म्हणजे उरलेला कच्चापणा पण निघून जातो. ही अशी सुक्कीसुद्धा बनवू शकता किंवा अगदी थोडा रस्सा हवा असेल तर हे शेंगाचं शिजवलेलंच पाणी टाका, अगदी थोडं, जितकं पाहिजे तितकं, म्हणजे रस्सा तुम्हाला
जेवढा वाढवायचा तेवढा, पण हेच पाणी वापरा शक्यतो, कारण ह्या पाण्याची रश्श्याला वेगळी चव येते. आता काहीही करायचं नाही, सगळे मसाले मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे. शेंगा पण बऱ्यापैकी शिजून निघल्यात. आता याच्यावर झाकण ठेवायचं किंवा असंही ठेवलं तरी स्लो गॅसवर याला फक्त आणि फक्त 2-3 मिनटं ठेवा. आता ह्याला एक छान उकळी चालू झालेली आहे यायला. इकडे बघू शकता तेलाची किती सुंदर अशी तरी आलेली आहे आणि आपला शेवगा मसाला खूप सुंदर दिसत आहे आणि टेस्टीसुद्धा वाटतोय. ह्याला असं हलक्या हाताने मिक्स करत राहायचं आणि फक्त 2-3 मिनटंच स्लो गॅसवर ठेवा, म्हणजे सगळे मसाल्याचा अर्क उतरतो, एक छान चव तयार होती मसाल्याला. ह्या स्टेजवर पण तुम्ही जर शेंगदाण्याचा कूट टाकला तर खूप चव येते. हे बघा आता छान झालेला आहे शेंगा. रस्सा पण आपला बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि टेस्टी सुंदर अशा ह्या शेंगा तयार झालेल्या आहे टिफिनसाठी. गरमागरम आपण प्लेटमध्ये याला काढून घेऊ. पाहू शकता तुम्ही गरमागरम ह्या शेवगाचा मसाला तयार झाला. याच्यामध्ये मी अगदी थोडा रस्सा ठेवला आहे, कारण की भातासोबतसुद्धा मग खाता येतो. हे बघा झमझमीत चणचणीत चवदार अशा ह्या शेवगा मसाला केल्यात गरमागरम. ऑफिससाठी बेस्ट भाजी आहे. अगदी कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने होती आणि खायला मात्र इतक्या भारी लागतात. आणि शेवगाच्या शेंगा हे चवदारच असतात, त्यामुळं कशा केल्या तरी छान लागतील. आणि ही सोपी पद्धत म्हणजे आपल्याला घाई होती ना अशा वेळेस खूप छान आहे. तर मला शेवगा शेंगाचा म्हणजे ज्यावेळेस पण असा मसाला वाटून बनवायचा कंटाळा येतो तेव्हा मी अशीच बनवते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. स्पेशली ऑफिसच्या डब्यासाठी तरी नक्की करून बघा. पोट भरून तुम्ही टिफिन संपून टाकतात. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.